जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा स्वीकारण्याबाबतचे पत्र विजय चौधरी यांनी दिले आहे। भारतीय जनता पक्षाचे माजी उत्तर महाराष्ट्रचे संयोजक विजय चौधरी यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे राजीनामाचे पत्र सादर केले असून देण्यात आलेल्या राजीनामा पत्रात नमूद केल्यानुसार विजय चौधरी यांनी मागील गेल्या 13 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या असल्याचे नमूद केले आहे। तसेच प्रत्येक जबाबदारीला न्याय देण्याचा देखील प्रयत्न केला आहे। घरदार व्यवसाय सोडून पक्षाने दिलेली जबाबदारी इमाने इतबारे त्यांनी पार पाडली आहे। पक्षाने दिलेले कार्यक्रम 100% राबविले असून पक्षाने दिलेल्या विविध पदाची जबाबदारी ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष नंदुरबार, प्रदेश महामंत्री, उत्तर महाराष्ट्र संयोजक म्हणून पक्षाने दिलेल्या जबाबदारीबद्दल त्यांनी पक्षश्रेष्ठीचे आभार व्यक्त केले आहे। तर पक्षाचा ऋणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साऱ्यांनी सातत्याने साथ दिली, मार्गदर्शन केले। मात्र गेल्या काही दिवसापासून त्यांच्या राजकीय विरोधकांनी षडयंत्र करून बनावट क्लिप प्रसारित करून त्यांना त्रास देऊन पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला। तसेच त्यांनी कोणाला जातीवाचक शिवी कधीही दिली नाही। वास्तविकता त्यांनी त्यांच्या संघटनात्मक प्रवासात सामाजिक समरसता जोपासण्याचा प्रयत्न केला, त्याला बळ देण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या कार्यकाळात नंदुरबार जिल्ह्यात पक्ष संघटन अधिक मजबूत झाले, सर्वत्र भाजपाचा बोलबाला झाला। हे सहन न झालेल्या विरोधकांनी असे ठरविले की विजय चौधरी यांना हटवले तर भाजपाला कमकुवत करणे सोपे होईल, म्हणून अशा षडयंत्रकारी लोकांनी केलेल्या षडयंत्राची संपूर्णतः पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी। चौकशीत सत्य जनतेसमोर सांगावे। ते पदावर असताना चौकशी निपक्षपाती होणार नाही, याकरिता उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक या पदावरून त्यांना मुक्त करावे, असे विजय चौधरी यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देण्यात आलेल्या निवेदनातून आश्वासित केले आहे। तर भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता म्हणून सतत कार्य करत राहील, असे देखील त्यांनी देण्यात आलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।